नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे रोखोक या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, आजीदादांचं एक स्वप्न होतं, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजेत आणि तशा पद्धतीच्या चर्चासुद्धा सुरू झाल्या होत्या. परंतु काळाने घाला घातला आणि आजीदादांचं निधन झालं. परंतु आता एक मोठी बातमी येत आहे. आजीदादा पवार यांच्या गटातील जे काही नेते असतील ते 35 गटातील 35 नेते हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्यासाठी तयार आहेत. याचं महत्त्वाचं कारणसुद्धा तसंच आहे. आता तुम्ही म्हणसाल की मग काकांनी काय पुतण्याचा घात केला का? असं नाही. जे आजीदादांचं स्वप्न होतं तेच काका आता पूर्ण करताना दिसत आहे आणि त्याचीच खेळी ही शरद पवार यांनी टाकलेली आहे. आता तुम्हाला तर माहिती आहे की शरद पवार हे राजकीयदृष्ट्या एक चाणक्य मानले जातात. काका एक बोलतात आणि एक करतात, हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजेलच. ज्या अर्थी पटेल आणि तटकरे यांना वाटत होतं की अजितदादा पवार यांनी युती करू नये, मुक्का मार दिला जात होता. अजितदादा पवार यांना एकटं पाडण्याचं काम या दोन नेत्याच्या माध्यमातून झालं होतं, अशी देखील माहिती आहे. आणि निश्चितच पटेल आणि तटकरे यांना वाटत होतं की आपण भाजपसोबतच राहिलं पाहिजेत, आपल्या पदरात पद पडलं पाहिजेत, आपल्याला एखादं मोठं पद पडलं पाहिजेत, अर्थमंत्री पद पडलं पाहिजेत, अशी जी काही यांची इच्छा होती ते कुठंतरी अजितदादा पवार यांच्या माध्यमातून पूर्ण होणार नाही असं देखील बोललं जात होतं. आणि जे काय आता राष्ट्रवादीचा कारभार बघणारे अमोल कोल्हे असतील असं सुद्धा सांगण्यात आलं होतं. राष्ट्रीय अध्यक्ष काय म्हणतात त्याला ते माहीत नाही, परंतु इथून पुढचा कारभार हे सुनील तटकरेकडे नसता ते अमोल कोल्हेकडे राहणार आहेत असं सुद्धा सांगण्यात आलं होतं. तशा न्यूजसुद्धा आज रोहित पवार यांच्या माध्यमातून सादर केलेले आहेत. एकंदरीत काय तर शरद पवार ज्यावेळेस हॉस्पिटलला होते त्यावेळेस भेटीगाठीचं परत क्षेत्र सुरू झालं होतं. अनेक नेते हे राष्ट्रवादी अजितदादा पवार यांचे जे काही काका आहेत शरद पवार यांना भेटायला येत होते आणि त्याच वेळेस हे काही डाव असेल तो टाकला आणि आपल्या पुतण्याची राष्ट्रवादी वाचवायचा प्रयत्न हा काकाच्या माध्यमातून झाला असं सुद्धा बोललं जात आहे. कारण तर पटेल आणि तटकरे या गोष्टीवरती निश्चितच निर्णय घेणार होते. ज्या अर्थी आज सुनित्रा पवार यांना त्या ठिकाणी नेलं, जे काही पार्थ पवार याच्यावरती केस सुरू आहे त्याचं क्लीन चिट त्यांना मिळाली. अनेक प्रश्न आहेत. काकीलासुद्धा इकडं काकाकडे येणं शक्य नाही सुरुवातीला, परंतु हळूहळू हे जे काही प्रक्रिया असतील बदलतील आणि त्यानंतर सुनित्रा पवारसुद्धा हे जाऊ शकतात शरद पवार यांच्या गटाकडे, किंवा त्या पद्धतीने शरद पवार हे नेतृत्व हे सुनित्रा पवार यांच्याकडेच होतील असं सुद्धा बोललं जात आहे. कारण तर काकाला माहीत होतं पटेल आणि तटकरे जर खेळ खेळतील तर मग परत या राष्ट्रवादीचा अजितदादा पवार यांच्या पक्षाचा भाजप व्हायला तयार नाही, अशी शंका काकाला सुद्धा होती. सुनित्रा पवार यांना सुद्धा त्या गोष्टीची जाणीव असेल. आणि जे काही आज अजितदादा पवार यांचा अपघात आहे का, अशा पद्धतीच्या किंवा घातपात आहे का, जे शंका आज उत्पन्न होताना दिसत आहे त्यामागे काही कारणंसुद्धा आहेत. तशाच काही माहित्या समोर येताना दिसत आहे आणि सर्वसामान्यांच्या मनात जे काही प्रश्न होते ते आज कुठेतरी कोड्यात आहेत. प्रत्येकाला वाटतं की अजितदादा पवार यांच्यासोबत काय झालेलं असं, हे अनेक पडलेलं कोडच आहे. आता याच्यावरती काय खुलासा केला जातो, त्या ब्लॅक बॉक्समध्ये काय निघते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु काका ही खेळी खेळणार आहेत आणि अजितदादा पवार यांच्या जे काही पक्षातील नेते असतील ते आपल्याकडे खेचण्याचं काम हे निश्चितच करणार आहेत. काही दिवसात तुम्हाला ते दिसेल. आता असेच नवीन अपडेट घ्यायचे असतील, व्हिडिओ बघायचे असतील, विश्लेषण करायचं असेल, पाहायचं असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.